नंदुरबार जिल्ह्यात आज मंगळवारपासून 12वीची लेखी परीक्षा सुरू होत असून यासाठी नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील 28 परीक्षा केंद्रांवर एकूण 18,115 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा CCTV, मोबाईलद्वारे चित्रीकरण तसेच काही ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या देखरेखीकरिता शिक्षण मंडळातर्फे 8 परिरक्षक केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 3 सदस्यांचे बैठे पथक कार्यरत राहणार असून तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे भरारी पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. CCTV नसलेल्या ठिकाणी मोबाईलद्वारे चित्रीकरण करून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे. परीक्षार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सोय व केंद्र परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून परीक्षा काळात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका वेळेवर पोहोचण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान कॉपी किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित विद्यार्थी, पर्यवेक्षक व केंद्र संचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी, पर्यवेक्षक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांकडे मोबाईल किंवा अन्य प्रतिबंधित साहित्य आढळू नये याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही तैनात राहणार आहे. कडक नियोजन, तांत्रिक नियंत्रण आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यंदाची 12वीची परीक्षा शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षार्थी सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क टीमतर्फे बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, परशुराम सूर्यवंशी.